गडहिंग्लजमध्ये गेली 30 वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गडहिंग्लज। नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते। गोल्ड स्टार वॉच सेंटर गडहिंग्लज सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडहिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण गोल्ड स्टार वॉच सेंटर गडहिंग्लज। लगेचच भेट द्या। एसटी स्टँड समोर गडहिंग्लज। एक वेळ अवश्य भेट द्या। कायदा करणार म्हणून त्यांनी सांगितलंय, त्याचं सरकारच्या वतीनं प्रोसिडिंग सुद्धा दिलंय, विधानसभेमध्ये सुद्धा जाहीर केलंय, पण पुढे काय झालं हे आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं। गडहिंग्लज मध्ये आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गडहिंग्लज उपविभागातील देवस्थान इनाम जमीन कसणाऱ्या तसेच इतर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत गडहिंग्लजचे प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले। मीटिंगा लागतात हे आम्हाला माहिती आहे, परंतु असं जरी असलं तरी देखील सगळ्या जनतेच्या सगळ्या ज्या भावना आहेत त्या भावना लक्षात घेऊन प्रांत साहेबांनी संवेदनशीलता दाखवायला पाहिजे का नको? इलेक्शनच्या मीटिंगला उपस्थित राहणं ठीक आहे, म्हणजे असं आहे की ज्या वेळेला शेतकऱ्यांचा प्रश्न असेल त्यावेळेला पाठ दाखवायची, असं काही धोरण आहे का शासनाचं? ही भावना लोकांची काय झाली माहिती आहे का? आम्ही गेल्या वर्षीपासून किमान 4 वेळेला किसान सभेच्या वतीनं त्या देवस्थान 3 तालुक्यातल्या देवस्थान शेतकऱ्यांच्या वतीनं एकदा निदर्शने केली, 2 वेळा निवेदन देण्यासाठी आलो। 4 वेळेला प्रांत साहेब सर उपस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका यायला लागल्या की किसान सभेच्या वतीनं जर मोर्चा काढला की प्रत्येक वेळेला साहेब कशी काय उपस्थित नसतात। आजपर्यंतचा इतिहास आहे, आतापर्यंत जे प्रांत होऊन गेले त्यामध्ये एकमेव प्रांत असे असतील की आंदोलनाकडे दुर्लक्ष करणं हे त्यांचा फॉर्म्युला आहे। एखादा मोर्चा नियोजित असेल तर तुम्ही संबंधितांना कळवला का? म्हणजे जनतेला कसं विठला धरायला चालतंय हे बरोबर नाही, हे सांगायचं आमचं तात्पर्य आहे। महाराष्ट्र शासनाने लेखी आश्वासन दिल्याप्रमाणे कायदा करून देवस्थान इनाम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करावी। देवस्थान इनाम जमिनीच्या अधिकार लेखात कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे पूर्वीप्रमाणे समाविष्ट करण्यात यावीत, तसेच त्यामध्ये वारस नोंद करण्यात यावे। देवस्थान जमिनीचा खंड नियमितपणे भरूनही या शेतकऱ्यांकडून इतर कारणे सांगून आवाजावी रक्कम वसूल करण्यात येते, ती बंद करावी। देवस्थान जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवरील राजकारणातून सातत्याने नाहक त्रास दिला जातो, तो बंद करण्याच्या सूचना द्याव्यात। जिल्हा मध्यवर्ती बँक व सर्व राष्ट्रीयकृत बँका यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज मिळावे। सर्व शासकीय योजनांचा लाभ या शेतकऱ्यांनाही मिळावा, या पद्धतीच्या प्रमुख मागण्यांचा समावेश या निवेदनामध्ये करण्यात आला होता। 1993 ला जे बेकायदेशीर डायरी घालून ह्या मठाधीशांना आमच्या नूल गावापुरतीच जवळजवळ हजारो कुटुंबावर जी अन्यायकारक घटना घडवल्या त्यांनी, तर ती नूल गावापुरतीच घडली, परंतु नावं ती 21-33ची डायरी घालून आमच्या नूलच्या गोरगरीब शेतकऱ्यांना हजारो कुटुंबांना त्यांनी वाऱ्यावर सोडलेला आहे। त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही 2002 पासून अखिल भारतीय किसान सभेच्या सोबत आम्ही लढा देत आहोत। देवस्थान शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्यांच्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। आमची मुख्य मागणी आहे की राज्य सरकारनं देवस्थान शेतकऱ्यांच्यासाठी कायदा करतो अशा पद्धतीचं आश्वासन हे विधानसभेमध्ये दिलेलं होतं। आता ते आश्वासन देऊन 1 वर्ष होऊन गेलं, परंतु ते काही आश्वासन सरकार पाळायला तयार नाही, आणि म्हणून देवस्थान शेतकऱ्यांच्या नावे जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे झाल्या पाहिजेत, हा कायदा सरकारने ताबडतोब करावा ही आग्रहाची मागणी करण्यासाठी म्हणून आज इथे गडहिंग्लज, चंदगड, आजरा या तालुक्यातील शेतकरी इथे आलेले आहेत। गेली वर्षानुवर्ष अनेक पिढ्या हा शेतकरी आपल्या जमिनी कसत आलेला आहे, या देवस्थानच्या जमिनी, परंतु हळूहळू त्यांचा अधिकार हा कमी केला जातो आहे, त्यांची वारसाच्या नोंदी केल्या जात नाही। त्यानंतर त्यांचं 7/12वरती त्यांचं जे नाव होतं ते 7/12वरचं नाव त्यांचं हे कमी केलं जातं। त्यांना कुठल्याही शेती विकासाच्या सुविधा त्यांना मिळत नाहीत। PM किसान योजनेसारखी जी योजना आहे सरकारची, तीही योजना त्यांना काही लागू केली जात नाही।
आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या वतीनं असणाऱ्या या सगळ्या ज्या मागण्या आहेत या मागण्यांच्यासाठी म्हणून आणि मुख्यतः सरकारनं दिलेला जो शब्द आहे तो शब्द पाळावा यासाठी म्हणून आजचा हा एक मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे। आम्ही प्रांताधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलेलो होतो, परंतु प्रांताधिकारी काही उपस्थित नाहीत। या प्रांताधिकाऱ्यांच्याबद्दलचा आमचा हा चौथा अनुभव आहे। आमची त्यांच्याकडे अपेक्षा आहे की पुढच्या वेळेला ज्या वेळेला आम्ही मोर्चा घेऊन येऊ त्यावेळेला तर निदान आमचं निवेदन स्वीकारायला त्यांनी उपस्थित राहावं। समजा ते जर येणार नसतील तर पुढे काय करायचं याचा आम्ही वेगळा विचार करू, परंतु मुख्यतः आमच्या मागण्या या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांच्या पदरामध्ये पडाव्यात। त्याच्या बरोबरीनं ज्या इतर मागण्या आहेत त्यांच्या नावे ज्या जमिनी झाल्या पाहिजेत त्याच्या बरोबरीनं ते जे पीक त्याच्यामध्ये जे कष्ट करतात त्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी असणारे सगळे जे उत्पादन खर्च आहे तो कमी झाला पाहिजे, हे सगळ्या बाकीच्या मागण्या त्या मागण्या देखील त्यांनी मान्य केल्या पाहिजे।